अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो ओके यांचा आम्ही आमच्या बळीराजा अखिल भारतीय बळीराजाची आमची शेतकरी संघटना आहे त्याच्यात आम्ही निषेध करतो त्यांचा आणि एवढंच नाही जर त्यांच्याकडून आता तुमच्या प्रोसिजर प्रमाणे तुम्ही करा नसता आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आमच्या संघटनेच्या वतीने आंदोलन उभं करणार कारण आता आम्ही मार्केटमधून जाऊन आलो कारण ज्या लोकांची गाळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीच नाहीये तरी त्या सहभागी जे आपल्या वर्चस्व निर्माण करायसाठी हे करतात त्यांना शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही शेतकऱ्याच्या मालाशी काही घेणं नाही द्यायला त्याला त्यांचं वर्चस्व राहायला पाहिजे मार्केट कमिटी त्यांच्या दबावाखाली यायला पाहिजे आणि त्यांच्या म्हणल्याप्रमाणे काम करायला पाहिजे म्हणजे अर्थातच याचा असा अर्थ आहे आम्ही आमच्या संस्थेच्या आपल्या संघटनेच्या वतीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू CP साहेबांना भेटू पोलीस स्टेशनला त्यांच्यावर अर्ज देऊ आणि त्यांचा ते न्याय लवकर शेतकऱ्यांना न्याय द्या अशी आमची सर्व आणि शेतकरी हिताच्या निर्णयासोबत आम्ही कधी तुमच्या सोबत आहोत शेतकऱ्याचा हिताचा निर्णय पाहिजे आम्ही कधी मार्केट कमिटीच्या पाठीशी बरोबर अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो अखिल भारतीय शेतकरी संघटनेचा विजय असो अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो आज मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटी बंद असल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु मार्केट कमिटीचे जे अध्यक्ष आहे ते या ठिकाणी हजर नाही तर आम्ही आमच्या मागण्याचं जे निवेदन आहे त्या मार्केट कमिटीच्या सचिव साहेबाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि मार्केट कमिटी 2 दिवसापासून या व्यापारी महासंघाच्या वतीने बंद करण्यात आलेली आहे आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने या व्यापारी संघटनेचा व्यापारी महासंघाचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतो कारण हे उन्हाळ्याचे दिवस आहे एकतर शेतकऱ्याला पाणी भेटत नाही पाणी नाही विहिरीला आणि यांनी या ठिकाणी एक आपल्या वर्चस्वासाठी आपल्या मोठेपणासाठी या ठिकाणी मार्केट कमिटी बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काय आहे शेतकऱ्याच्या मुलासाठी मार्केट कमिटीच्या वतीने शासनाच्या वतीने या ठिकाणी वसतिगृह बांधण्याचं काम चालू आहे आणि या मार्केट कमिटीमधले काही लोक बाहेरच्या लोकाला हाताशी धरून राजकारणातल्या लोकाला एम सारख्या पक्षातल्या लोकांना हाताशी धरून या ठिकाणी मार्केट कमिटीचं जे वसतिगृहाचं जे काम आहे ते बंद काढण्याचं काम या ठिकाणी करत आहे म्हणून मी बळीराजा संघटनेच्या वतीने आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने त्या महासंघाचा आणि जे लोक विरोध करत आहे त्यांचा निषेध करतो ज्यांचा जाहीर निषेध करतो आणि मार्केट कमिटीला चेअरमनला आणि सचिवाला मी सूचित करतो कारण आपण यांच्या ह्या जे लोक आहे हे जे लोक या ठिकाणी विरोध करत आहे वसतिगृहासाठी यांना CPला पत्र द्यावं यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात यावे कारण आम्हाला असं कळतं आहे कारण ज्या लोकांचे या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये दुकानंसुद्धा नाही त्यांच्याकडं लायसन्ससुद्धा नाही कारण ते सुद्धा लोक या ठिकाणी येऊन या वसतिगृहाच्या कामाला या ठिकाणी विरोध करत आहे म्हणून आम्ही एकामुखाने आमचे सगळं जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही या व्यापारी महासंघाचा मोंढ्यामधील आम्ही निषेध करतो पुढची भूमिका काय राहणार आहे संघटनेची या लवकरात लवकर यांनी जर मार्केट कमिटी चालू नाही केली हे नाही केलं तरी आम्ही याच्यानंतर 1-2-4 दिवस वाट बघू आणि आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि नंतर मग त्या आंदोलनामध्ये जे व्यापारी या ठिकाणी आमच्या वसतिगृहाला शेतकऱ्याच्या मुलांच्या वसतिगृहाला विरोध करत आहे त्यांचे दुकानंसुद्धा आम्ही चालू देणार नाही त्यांची दुकानंसुद्धा आम्ही शटर लावून घेऊ आणि बंद पाडू कारण या ठिकाणी जर ते शेतकऱ्याच्या मुलासाठी वसतिगृह होऊन देणार नसतील तर आम्हीही त्यांचे गाळे या ठिकाणी चालू देणार नाही अशी त्यांना आम्ही एक ताकीद करतो मार्केट बंद ठेवायचं कारण काय मार्केट कमिटी बंद ठेवायचं कारण म्हणजे त्यांचं तेच म्हणणं आहे कारण या ठिकाणी जी जागा आहे कारण ती जागा आहे तर ही मार्केट कमिटीची जागा आहे
त्यामुळे तुम्हाला जर त्यांना जर मार्केट कमिटी जागा त्यांना जर विरोध करायचा होता तर त्यांनी 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी मास्टर प्लॅन बनला, ज्यावेळेस प्लॅन बनवून शासनाला पाठवला, शासनाचा प्लॅन मंजूर होऊन आला, या ठिकाणी आराखडा तयार झाला सगळा, त्यावेळेस हेच व्यापारी होते आणि त्यावेळेस त्यांनी विरोध नाही केला. बांधकामाच्या टायमाला उद्घाटन झालं त्यावेळेस तेच व्यापारी तिकडे याच्यात होते, परंतु त्यांच्या स्वतःच्या वर्चस्वासाठी, स्वतःचं वर्चस्व निर्माण व्हावं, या मार्केट कमिटीवर आपला एक दबदबा निर्माण राहावा आणि एक विरोधक म्हणून विरोध या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे विरोध दाखवलेला आहे. परंतु हा जो विरोध कुठं करावा कुठं नाही करू हे यांना अजून समजलेलं नाही. म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने त्यांनी जर त्यांचं आंदोलन या 2 दिवसामध्ये मागं घेतलं नाही तर आम्ही मोठा लढा या ठिकाणी उभा करू. संघटनेचा पाठिंबा कोणाला आहे? म्हणजे आता सध्या तर आम्ही असंच म्हणू, कारण आम्ही शेतकऱ्याचं असल्यामुळे, आमची शेतकरी संघटना असल्यामुळे, कारण या ठिकाणी मार्केट कमिटीचे चेअरमन किंवा सचिव असेल यांच्या हाताने यांनी हे काम चालू केलेलं आहे आणि हे काम शेतकऱ्याच्या मुलांच्यासाठी वसतिगृह या ठिकाणी बंद आहे. तर आमचा पाठिंबा या ठिकाणी मार्केट कमिटी आमचा पाठिंबा या ठिकाणी आहे. आपलं नाव सर? मी शिवाजीराव साळुंके पाटील, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. शेतकरी राजा मरतोय, त्याच्या मालाला भाव नाही, त्याची कर्जमाफी नाही, त्याचं लाईट बिल माफी नाही. अगोदर या सरकारने त्याला फसवलं आणि हे कोण रजाकार मार्केट बंद ठेवतात का? त्यांच्या बापाचं मार्केट आहे का? शेतकऱ्याचा माल तुम्ही बंद ठेवता का? कुणी सांगितलं यांना? तुम्हाला काय लढायचं ना तिकडे लढा. मागच्या 10 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी फॉलोअप घेतोय, हॉस्टेलसाठी. त्यांना कुठंतरी शेतकऱ्याची मुलं शिकतील इथं, यांच्या पोटात का दुखतंय? शेतकऱ्याच्या मुलांसाठी जर हॉस्टेल होत असेल तर आम्ही शेतकरी म्हणून या मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहू, कारण ते शेतकरी हिताचं काम करताय आणि आम्ही कुणाच्या बाजूनी नाही तर आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनी इथं आलो आहोत. मार्केट बंद ठेवणं योग्य नाही. यांचे माल हे आमच्या लक्षात आलं, यांचे माल इथं गाड्यामध्ये विकताय, इथं सेटर बंद करून इथं विकताय. शेतकऱ्याचा माल काय करणार? कुणी जर शेतकऱ्यांनी माल आणला तर त्याचं काय करणार? इथला आम्ही आता संघटनेच्या वतीने इशारा देतो इथल्या लोकांना, व्यापाऱ्यांना, की तुम्हाला मार्केट बंद ठेवायचं असं. मग आमच्या असं लक्षात आलं की यांच्या कोर्टात मॅटर पेंडिंग आहे, मग हे बंद का ठेवताय? यांनी कोर्टात लढाव. शेतकऱ्याचा हॉस्टेल इथं होणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार. यांना काय मार्केट बंद ठेवायचं, यांनी यांची स्वतःची दुकानं बंद ठेवा. शेतकऱ्याचा माल आम्ही इथं बंद ठेवू देणार नाही. आम्ही जर लवकर यांनी निर्णय घेतला नाही आणि मार्केट जर चालू केलं नाही तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने लवकरात मोठं जन आंदोलन इथं करणार आहोत. तुम्हाला काही फोन पण आलेले होते शेतकऱ्यांचे माल काही खाली करून ते व्यापारी करतात, त्याच्याविषयी काय सांगा? हो, फोन आले आम्हाला, शेतकऱ्यांचे फोन आले की बाबा हो, आमचा माल आम्ही आज काढलेलं उत्पन्न टाकायचं कुठं? हे आमची नुकसान भरपाई देणार का? आणि शेतकऱ्याचा काय मुद्दा आहे? त्यांचं इथं हॉस्टेल चालू आहे म्हणून हे बंद ठेवताय आणि शेतकऱ्याचा बी माल बंद ठेवताय. हे काम कुणाचं करताय? इथं आमच्या लक्षात असं आलंय की बाहेरील कोणीतरी लोक येऊन इथं भाग घेऊन इथं मार्केट कमिटीला त्रास देत आहे. परंतु शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारी मार्केट कमिटी, आम्ही शेतकऱ्याच्या हिताचं म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी कधी उभा आहोत. आज सचिव साहेबांना तुम्ही निवेदन दिलं, काय मागणी केली निवेदन? सचिव साहेबांना हीच मागणी केली की शेतकऱ्याचा माल इथं बंद पडला नाही पाहिजे आणि कोणी तिराईत लोक येत असेल तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि तुमच्याकडनं जर कारवाई होत नसेल तर आम्ही स्वतः CP साहेबांना भेटून त्यांच्यावर कारवाई करायला लावणार आहोत. चालेल. आपलं नाव सर? निवृत्ती डक पाटील, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटना. सर्वप्रथम मी अखिल भारतीय बळीराजा संघटना मराठवाडा अध्यक्ष या नात्याने आज आमचे सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी, आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष निवृत्ती पाटील डक मांडकीकर व प्रदेश अध्यक्ष साळुंके साहेब, तसेच जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील भोसले, आमचे सचिव ज्ञानेश्वर माऊली व महिला पदाधिकारी, या सर्वांच्या वतीने आज मार्केट कमिटीमध्ये सभापती साहेबांना जे निवेदन दिलं, तर आज शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये मार्केट कमिटी संचालक मंडळ असू द्या, या व्यापारी वर्ग असू द्या, यांनी जो बंड पुकारलेला आहे हा कुठपर्यंत चालणार आहे मला सांगता येणार नाही. पण यानंतर शेतकऱ्यावरती होणारा प्रत्येक अन्याय अखिल भारतीय बळीराजा संघटना ही खपून घेतल्यात जाणार नाही, खपून घेणार पण नाही. आणि आता यांना आम्ही आज निवेदन दिलंय, तात्काळ जर ही मार्केट कमिटी ह्या 1-2 दिवसामध्ये चालू झाली नाही तर या बळीराजा संघटनेच्या वतीने याच मार्केट कमिटीमध्ये
तीव्र स्वरूपाचा हजारो शेतकऱ्याच्या वतीने आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहोत, जेणेकरून इथून पुढं शेतकऱ्यावरती होणारा अन्याय थांबला पाहिजे. आणि आज ज्या निवासी वसतिगृहाचं गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलासाठी जे बांधकाम चालू आहे, तर आज 4-5 वर्षापासून याचं टेंडर झालं, ही टेंडर झालं, सर्वांची संमती झाली आणि आज कुठं स्वतःचं राजकारण करण्यासाठी आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलासाठी जे वसतिगृह होतंय त्या कामाला विरोध केला जातोय. तर ते काम आम्ही शेवटपर्यंत तडीच नेणार आणि ते काम पूर्णत्वास नेणार, हे वचन मी बळीराजा संघटनेच्या वतीने इथं देतो. आणि कोणता बी माहीत चालाल, कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही संघटनेचा असू द्या, जो शेतकऱ्याच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधामध्ये बळीराजा संघटना ही नेहमीप्रमाणे त्याच्या समोर उभा राहील.